नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज मैत्रिणींनो आपण खूप छान असा फ्रॉक शिवणार आहोत। इथे आपल्याला कोणतीच कटिंगची सुद्धा गरज नाही। बघा इथे मी 24 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि जिची लांबी आहे 36 इंचाची। तर ही खूप सोप्या पद्धतीने इथे कटिंग सुद्धा करण्याची गरज नाही। असे ही 1 ते 2 वर्षाच्या मधल्या मुलीचं फ्रॉक आहे। तुम्ही ही 2 वर्षाच्या मुलीला सुद्धा येऊ शकेल। तर चला मित्रांनो हिचं आपण माप टाकूया। बघा इथं माप सुद्धा आपल्याला टाकायची गरज नाही, फक्त मी हिची जी लांबी आहे लांबी आणि तुम्हाला रुंदी दाखवणार आहे। तर इथं बघा मी तिची जी रुंदी घेतलेली आहे 2 इंच वरून धरलेला आहे, कारण 2 इंच वरती आपल्याला हिला एक फ्लॉवरवाली पट्टी लावायची आहे आपल्याला। आणि हिचं जी लेंथ आहे 20 इंच आहे, तर ही 20 इंचावरती एक टिक केलं। अर्धा इंच वरून आपल्याला जी जॉईंट मारणार आहे तिथं शिलाईला जातं आणि खालचा जी 1.5 इंच आहे ती आपल्याला फोल्ड करण्यासाठी जातो फ्रॉकला खालून। आता जी मधला भाग आहे तिला आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा मी तुम्हाला दाखवते तसं जी वरचा भाग आहे तिलाच आपल्याला कट करायचा आहे। बघा 2 भाग केलेले आहे मी ह्या कपड्याचे। आता इथे कटिंगचा काम आपल्याला संपलेला आहे। बघा कोणताच माप नाही, कोणतीच मार्जिन टाकलेली नाही, तरी सुद्धा ही फ्रॉक खूप छान असं व्यवस्थित आपल्याला रेडी होऊन जातो। तर चला इथला मी शिवून दाखवते। बघा जी कपडा आपण वरचा घेतला होता तीच मी इथे घेतलेला आहे आणि आता हिची आपल्याला प्लेट घालायची। प्लेट घालण्याच्या आधी आपल्याला इथे एक माप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपल्याला सिलाई मारण्यात सोपं होईल। तर एक माप मी 6 इंच आणि एक 7 इंच असं मी 2 माप घातलेलं आहे। बघा खालून एक 6 इंचावरती आणि एक 7 इंचावरती। आता इथे आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे, छोटे म्हणजे 1 इंचाचे असे प्लेट घ्यायचे। इथं मी इथं 9 प्लेट घातलेले आहे। तर आता जे हिचं कपडा आहे प्लेट घातल्यानंतर आपल्याला 10 इंच पाहिजे होतं, तर ती 10 इंच आलेला आहे। तुम्हाला आणि एकदा मी माप घालून दाखवते। बघा जी 6 इंचावरती आपण एक मार्जिन टाकलं होतं तिच्यावरून सुद्धा मी प्लेट घालून घेत आहे। सेम तीच प्लेट घ्यायचं आहे, फक्त वरून धरायचं आणि खालून वडून अशी प्लेट घालायची आहे। आणि जे आता आपण दुसरं जी 7 इंचावरती जी मार्जिन टाकलं होतं तिच्यावरती सुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला सिलाई मारून घ्यायची। बघा जशाला तसे आपले प्लेट ठेवायचे, तर आपल्या प्लेटला कुठेच धक्का लागू द्यायचं नाही आपल्याला। बघा इथे ही मी छोटा इलास्टिक घेतलेला आहे। आता ह्या इलास्टिकचा वापर आपण जिथं 6 इंचावरचे आपण जे सिलाई मारलं होतं तिथून थोडंसं वडत हिला घ्यायचं आहे, कारण जे कमरेचा भाग आहे ते थोडंसं लहान असतो, त्यामुळे इथं मी वडत घेतलेलं आहे आणि ते बसल्यानंतर खूप पॅक बसणार आहे। आणि जे दुसरं आहे ती 7 इंच जी आपण जिथून शिलाई घेतलेली आहे 7 इंच मार्जिन घालून त्याच्यावरच आपल्याला ही लावायचं आहे इलास्टिक। बघा दोन्हीवरती मी इलास्टिक लावून घेतलेला आहे। ही आपला मागचा भाग रेडी झालेला आहे। आता आपल्याला ह्याच प्रकारे मी पुढचा सुद्धा भाग रेडी करून घेतलेला आहे। तर आता इथे आपल्याला माप टाकायचं आहे। मला म्हटलं होतं मी 10 इंच आपल्याला ठेवायचं आहे, तर बघा इथे 10 इंच आलेला आहे। आता ही अगदी मधोमध 5 इंच होतं, तर 5 इंचावरती एक टिक घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला 3-3 इंचवरती एक टिक करून घेतलेला आहे आणि खाली तसंच आपल्याला 1.5 इंच उतरायचं आहे। बघा मी 1.5 इंचवरती एक टिक मारलेला आहे। इथं आता आपल्याला जे आपण मोंड्याला मार्जिन टाकतो तसंच टाकायचं आहे। जर तुम्हाला तसं नाही आलं तर तुम्ही अगदी क्रॉस सुद्धा करू शकता, काहीच इथे आपल्याला फरक पडणार नाही। तर बघा मी क्रॉसमध्ये नाही करता आर्म होल सारखंच केलेलं आहे। तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। इथे आपले जी प्लेट आहे आता ते उकललेले आहेत, त्यासाठी मी इथं पिन लावून घेत आहे, जेणेकरून की जशी प्लेट आहे आपली तशीच राहावी म्हणून। बघा दोन्ही साईडने मी तसं केलेलं आहे। इथे एक मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि जसं आपण कट केलं होतं तसंच तिच्यावरून आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून तिच्यावरती सिलाई मारून घ्यायचं आहे। बघा जसं जिथं क्रॉस आलेला आहे तिथेच क्रॉस ठेवलेला आहे मी। आणि मशीन जी आहे चालवताना थोडंसं आपल्याला जिथं कोपरे आले तिथं कोपरं द्यायचं आहे, त्या मी कच मारून घेतलेला आहे, जेणेकरून की जी पट्टी आहे आपली फोल्ड खूप लवकर व्हावी म्हणून। बघा जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे तिथे मी कॉर्नर दिलं आणि जी पट्टी आहे ती सुद्धा आता फोल्ड करून सिलाई मारून घेत आहे। मी खालून पट्टी घेतलेली आहे, एकदम प्लेट सुद्धा आपली बिघडणार नाही। या पद्धतीने आपल्याला हिच्यावरती सिलाई मारून घ्यायची। पट्टी बी आता जॉईंट झालेली आहे, तुम्हाला मी समोरून दाखवते किती छान बसलेले आहे। आता आपण जी शोल्डरसाठी 2 इंच वरती ठेवलेलं होतं तशी बघा इथं मी ही 4 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे, तिला मी एक सिलाई मारून घेतलेली आहे अर्धा इंच मार्जिन ठेवून। आता तिला आपल्याला उलट सिलाई मारलं होतं, आता हिला सव्वाशी करून घ्यायचंय। जसं तुम्ही नॉट घेतात ना तशीच ही 2 इंचाची नॉट घ्यायचंय। बघा मी हाताने सिला पलटी केलेला आहे। तर आता इथं आपल्याला प्लेट्स घ्यायचे। प्लेट आपल्याला एक मागे एक अशी येऊ द्यायची नाही। तर बघा एक छोटी प्लेट घेतलेला आहे मी। आता ही प्लेट आहे ती अशी उलटी घ्यायची आपल्याला, मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या प्रकारे आपल्याला प्लेट घ्यायचं आहे। तुम्ही तसंही घेतलं तरी चालतो, पण ह्याच्यानं जे लुक आहे ते खूप छान दिसणार आहे। तर बघा मी असे प्लेट्स घालून घेत आहे। बघा दोन्ही साईडने अशाच प्रकारे आपल्याला प्लेट घालायचे। तर माझे हे दोन्ही रेडी झालेले आहेत। ह्याच्यावरती एक छोटीशी मी लेस लावते, लेसनं जी आहे ना लुक थोडं चांगलं वाटेल म्हणून। तुम्ही विदाउट सुद्धा लावू शकता। बघा लेस झालेली आहे। आपली जी पट्टी आपल्याला 6 इंचाची रेडी झालेली आहे। आता ही मी समोरचा भाग घेतलेला आहे, जिथं आपलं अगदी मधोमध येत होतं 5 इंच तिथंच 5 इंच घ्यायचं आणि इकडच्या साईडला आपण
3 इंचावर मार्जिन केली होती, इथं आपल्याला 2.5 इंचावरती मार्जिन करून ही पट्टी जोडून घ्यायची आहे। बघा इथं आपल्याला जिथं आपण मार्जिन कट करताना टाकलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा मार्जिन तेच ठेवायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। तिथं आपण 3 इंच सोडलं होतं, इथं आपल्याला 2.5 इंच सोडायचं आहे। तर आता ह्या पट्टीला दुसऱ्या मी लेस लावायचं ठेवलं होतं, तर ते सुद्धा आता लेस लावून घेतलेलं आहे आणि 2.5 इंचवरती टिक करायचं होतं आणि पट्टीला सुद्धा मी अर्धा इंचच मार्जिन ठेवून सिलाई मारून घेतलेली आहे। तुम्हाला कळावं यासाठी मी चॉकनं तिथं निशाण केलेलं आहे। बघा आपलं ही समोरचा भाग रेडी झालेला आहे। आता आपल्याला मागच्या भागाला सुद्धा ह्याच पद्धतीनं जी पट्टी आपण वरची केलं होतं ती लावून घ्यायची आहे। तर बघा मागच्या भागाला मी अगदी तिच्यावरती ठेवूनच चॉकनं निशाण करून घेत आहे, जेणेकरून की कमी जास्त होऊ नये म्हणून। आता इथे पट्टी सुद्धा मी जोडून घेत आहे शोल्डरची। ह्याच्यानं जे आपलं फ्रॉक आहे तिचं लुक खूप छान होणार आहे। बघा इथे आपल्याला कटिंगची सुद्धा गरज पडलेली नाही, कोणतं मार्जिनची सुद्धा गरज नाही, खूप सोप्या पद्धतीने आणि खूपच छान असा फ्रॉक रेडी होणार आहे। बघा दोन्ही पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहे। आता इथे आपल्याला जे साईडचे पार्ट आहेत ते जोडून घ्यायचं आहे, शोल्डरला शोल्डर लावायचं मागचं आणि पुढच्या भागाचं आणि ते जोडून घ्यायचं। बघा मी सिलाई मारून घेत आहे। आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं, तर 1 इंचाचं मी मार्जिनवरती सिलाई मारून घेत आहे। हिचं जे माप आहे तर छातीचा भाग हिचं 16 इंचाचं होतं, तर आपल्याला 8 इंच यावं यासाठी मी 1 इंच 20 इंच कपडा आलेलं होतं, तर 1 इंच ह्या साईडने आणि ह्या साईडने 1 इंच जातो। आपण खालून 1.5 इंचाचं सोडलेलं होतं फोल्ड करण्यासाठी पट्टी, तर तेच 1.5 इंच ठेवायचं आणि खालची जी पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची। बघा एका साईडने मी शिवून फोल्ड केलेली आहे। आता जी दुसऱ्या साईडचे शोल्डर आहेत तिला सुद्धा आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। बघा दुसऱ्या साईडला बी शोल्डरला मी 1 इंचाचाच माया ठेवलेला आहे आणि 1 इंचावरती हिला सिलाई मारून घेत आहे। दोन्ही साईडने मी अशी सिलाई मारून घेतलेला आहे। तुम्हाला दाखवतेच मी, माया फक्त मी 1-1 इंच ठेवलेला आहे, कमरापर्यंत 1-1 इंच आणि तिच्या खाली झालं तर अर्धा इंचवरती आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपला फ्रॉक रेडी झालेला आहे। आता हिला मी सव्वाशी करून घेते। बघा ही किती छान आणि खूपच छान असं फ्रॉक रेडी झालेला आहे। कटिंगची सुद्धा गरज नाही आणि कोणतीच असं गळ्यावरचं माप टाका हिचं टाका काहीच नाही, अगदी व्यवस्थित। आणि हिचा घेर सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। जी शोल्डरला फ्रिलवाली आपण पट्टी लावली ती किती छान दिसते। जर तुम्हाला हा फ्रॉकचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।